सो आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या घरामधलं नवीन मेंबर आणि तो आहे माझा या उन्हाळ्याचा साथी, मेरा हमसफर, ज्याची हवा की माझ्या इथपर्यंत पण येत नाही आहे, माझा छोटूवाला कूलर. सो मी तुम्हाला त्याचा जरा डेमो देते म्हणजे तुम्हाला कळेल की तो किती बेस्ट आहे. मी असं घेतलाय तो, पण काही एक कामाचा मला वाटत नाही आहे. जरा थोडा हाता पायाला इकडे तिकडे लागती हवा. मला असं वाटतं मला असं तोंडाजवळ घेऊन बसावं लागेल रात्रीचा, म्हणजे जरा मला बरं वाटेल. सो लेट मी शो यू. सी, तर हा आहे माझा कूलर. बघा केवढा मोठा आहे, एवढा फक्त. सो मी आता याचं सगळं हे चालू केलं आहे. मी याच्यामध्ये पाणी घातलं आणि जरा बर्फाचे तुकडे पण टाकले. सो हे असं पॉवर आहे, तर सेकंड पॉवर केला मी त्याचं, आणि हा थर्ड पॉवर. सगळ्यात जास्त पॉवरमध्ये तो असा चालतो. सध्या फॅन चालू आहे म्हणून हे खूप जास्त हे होतं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये हे लाईट आहेत. नाही, हे जे स्टीम किंवा जी काही आपण म्हणतो ना, जी स्प्रे येतोय तो त्याचा फर्स्ट सेकंडमध्ये 2 याच्यात नाही आणि थर्डमधनं सगळ्या याच्यात नाही ना. हे लाईटसाठी आहे, 1 2 वेगवेगळ्या लाईट. आणि हे आहे टायमर. सो जर पहिल्या याच्यावर ठेवलं तर 1 तासभर राहील, दुसऱ्या याच्यावर ठेवलं तर 2 तास राहील, आणि तिसऱ्या याच्यावर ठेवलं की 3 तास, आणि तो आपोआप बंद होईल. असं टायमरसाठी दिलेलं आहे. तर आता आपण हे 3वरच ठेवूया, म्हणजे जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा आपण बंद करूया. आणि याला असं फिरवता येतं पंख्याला इकडून तिकडे. आणि प्लस इथे तुम्ही एअर फ्रेशनर टाकू शकता. सो मी आता थोडं परफ्यूम टाकून बघितलं. सो हो, तो घरभर परफ्यूम येतोय त्याचा. सो दिस इज इट. सो लेट मी नो की तुम्हाला हे आवडलंय का. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेल की हे ऑर्डर करू नका अजिबात.